हा, थँक्यू बाबा. सुरू झालं रेकॉर्डिंग. पद्मावर भाऊ, जय बाबा. जय बाबा. जय बाबा, जय बाबा, जय बाबा सभी. जय जी, जय बाबा. जय बाबा, जय बाबा. पद्मावर भाऊ, तुम्ही आज प्रार्थना कराल काय? बरोबर, ठीक आहे. आणि कठाळे काकांकडे आरती देऊया. बरोबर, ठीक आहे. ठीक आहे. जय बाबा, जय बाबा, जय बाबा. तिथे मदतीला आहे ना तुम्हाला? अच्छा, वेळ झालीये तेव्हा मी बाकीचे माईक म्यूट करते आता आणि आपण सुरुवात करूया. वेळ झालेली आहे. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. प्रियतम मेहेर प्रभू, आमच्यामध्ये उपस्थित होऊन आपण आम्हा सर्वांना आपल्या दर्शनाचा, सहवासाचा आनंद द्यावा आणि आमचं मार्गदर्शन करावं, हीच आपल्या चरणी प्रार्थना. थँक्यू बाबा, जय बाबा. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू सहाय्य कर. अधिक आणखी अधिक व त्याहूनही आणखी अधिक प्रेम करण्याकरता इतकं की तुझ्याशी तद्रूप होण्यास आम्ही पात्र व्हावं व तुझ्यावरील आमचं प्रेम वृद्धिंगत व्हावं, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. आणि प्रियतम बाबांचा दामन अगदी अखेरच्या क्षणापर्यंत व अगदी अखेरच्या क्षणी देखील आमच्या हाती घट्ट राहावा, यासाठी आम्हास तू सहाय्य कर. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. अवतार मेहेर बाबा की जय. सर्वांना प्रेमपूर्वक जय बाबा. सत्याचे स्फुल्लिंग हे पुस्तक वाचत आहोत आपण. हे ओरिजिनल द स्पार्क्स ऑफ ट्रुथ ह्या सी.डी. देशमुखांनी इंग्लिशमध्ये लिहिलेल्या पुस्तकाचा हा मराठी अनुवाद वर्ध्याच्या प्राध्यापक वर्णेकरांनी केलेला आहे आणि तो देशमुखांनी तपासलेला आहे. देशमुखांनी लिहिलेलं पुस्तक बाबांनी तपासलेलं होतं. सो हे पण डायरेक्ट ह्याच्यामध्येच आहे. दुसरं म्हणजे मला नंतर पण आठवण करून द्याल आणि आता पण मी सांगते की आता नवीन एक जो ग्रुप आपण उघडलाय, ओपन केलाय, व्हॉट्सअप ग्रुप आहे, बी विथ बाबा. बाबांसोबत राहूया, चला बाबांसोबत. ज्यांनी अजूनही ग्रुप मध्ये जॉईन झालेले नाहीत त्यांच्यासाठी ही सूचना आहे की तो ग्रुप काय आहे, तुम्ही लोकांनी तर जरूर व्हायला पाहिजे. कारण तुम्ही कदाचित त्या फिल्म्स बघितलेल्या असतील किंवा बघतही असणार तुम्ही युट्यूबवर, पण स्कॅटर्ड असतात इकडे तिकडे. आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे ती फिल्म मिळत नाही, मला तरी नाही शोधता येत. इथे एका जागी ग्रुपमध्ये सगळ्या फिल्म्स येतील आणि बाबांच्या फिल्म तर रोज किती बघितल्या तर बरं आहे ना. रोज एक फिल्म त्याच्यात टाकली जाते, कधी एक असते, कधी दोन असते. तर कधी बाबांच्या फिल्म्स टाकणार, कधी मंडळींचे इंटरव्ह्यूज टाकणार. काही दुर्लभ जे आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं बॉईज वगैरे मध्ये अस्पंदायर वेस्ली वगैरेचे खूप आहेत. प्रेमाश्रमच्या मुलांचे इंटरव्ह्यू त्यात मी टाकणार आहे हळूहळू. तर हे सगळं एक खजिना आहे आणि तो तुमच्या मोबाईलची जागा, मेमरी स्पेस काही अडवत नाही. इट रिमेन्स इन युअर मोबाईल इन द फॉर्म ऑफ लिंक. म्हणजे तुम्ही जर ग्रुपमध्ये गेलात, मीडियामध्ये गेलात, तर वरती तुम्हाला फोटोज वगैरे दिसतात. तसं तिसरं असतं ऑप्शन लिंक. तर त्या लिंक मध्ये ते लिंकच्या फॉर्म मध्ये राहतं. काही जे तुम्ही लोक जे छोटे छोटे पाठवतात की नाही, त्यात गाणे बिणे असतात आणि मिक्स केलेलं असतं, त्यांनी जागा अडते, त्या व्हिडिओजनी जागा जाते. पण हे जे आहेत, जे आपण आता युट्यूब मधले टाकत आहोत, वेगळ्या पद्धतीचे आहेत. आता जे आज काल परवा टाकलेलं ते ओरिजिनल, जे मी अगदी म्हणायची की आम्ही लहानपणी खूप बघायचो आणि बाबांची अशी मूर्ती दिसली की जोरात अवतार मेहेर बाबा की जय हिचा जय घोष संपूर्ण याच्यात चालायचा. ते दिवसच वेगळे होते, मंतरलेले भारावलेले दिवस होते. बाबांची एक म्हणजे एक लाईव्ह बाबा समोर आले, आता काय करू नी काय नको अशी जीवाची तगमग व्हायची. तर ते मोठ्या स्क्रीनवर बघितलेले 4 त्यांनी मेहेर प्रसाद प्रेझेंट्स म्हणून नंतर यायला लागले. बरेचसे सी.डी. देशमुखांनी त्यांच्या मुलांनी काढलेल्या त्या फिल्म्स आहेत, त्या ओरिजिनल फॉर्म मध्ये जेरी वॅटसननी सगळ्या हे केलेल्या. त्या पण आता 4 फिल्म एकत्र त्यांनी केल्या. त्या मला वाटतं आजच टाकल्या, कालही काही टाकल्या. तर ज्यांना म्हणजे आग्रह नाहीये
पण तुम्हाला एक आपण आहो ऑनलाईन भेटतोय आणि तरी सांगितलं नाही असं व्हायला नको, म्हणून ज्यांनी अजूनही ग्रुप जॉईन केला नसेल, बी विथ बाबा म्हणजे बाबांचे फिल्म्स, व्हिडिओज त्याच्यात, मंडळींचे इंटरव्ह्यूज त्याच्यात, ज्या दुर्लभ गोष्टी आहेत त्या त्याच्यात टाकल्या जातील. तर तुम्ही पण जॉईन करा आणि इतर ग्रुपमध्ये पण ती लिंक शेअर करा, इतरांनाही सांगा. बाबांचं दर्शन तर बाबांची फिल्म बघितलं म्हणजे बाबांचं दर्शन केल्यासारखं आहे. तर आपल्या वाचनाकडे आपण वळूया. सत्याचे स्फुल्लिंग आपण पेज नंबर 43 वर आहोत, कुणाकडे जर असेल पुस्तक तर. आणि ह्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेला सुरू केलं होतं खास गाडी. त्याच्यामध्ये आता पुढे की मंडळीतून शिष्यांची निवड करण्यासाठी की सगळं दुनिया सोडा आणि माझ्या मागे या, सगळं सोडून, असं फार क्वचित सद्गुरू किंवा अवतार सांगतो, फार क्वचित. केवळ त्यांनाच जे त्याच्या सर्कलचे मेंबर आहेत, त्याही सर्कलच्याही मंडळ जे आहे त्यांचं, त्या सर्कलच्याही सगळ्यांना नाही, क्वचित एखाद दुसऱ्याला ते सगळं सोडून आपल्याकडे यायला सांगतात. बाकीच्यांना ते सहजासहजी असं सांगत नाही. त्यामुळे जर असं कुणाला सांगितलं असेल तर ते भाग्याची गोष्ट, त्यांनी ते ऐकायला पाहिजे वास्तविक. तर ह्याच्यामध्ये आपण पुढे वाचूया. अपरिहार्य कर्तव्य. त्या शिष्याच्या इतर मित्रमंडळीस त्यास परत भौतिक जीवनाकडे वळवण्याची इच्छा असते आणि ते त्या दृष्टीने प्रयत्नशील होतातही. कुणाला? ज्याला सगळं सोडून सांगितलेलं आहे सद्गुरूने यायला स्वतःकडे. परंतु सद्गुरू त्या शिष्यात आत्मस्वातंत्र्याकडे ओढतो. तो त्याच्या इच्छेचीही पर्वा करत नाही. हे महत्वाचं आहे की शिष्याची इच्छा न बघता त्याला सद्गुरू आपल्याकडे ओढतो. आणि इथे नेहमी मी एक उदाहरण आपण बघतो ते आहे विवेकानंद आणि त्यांचे गुरु. तर विवेकानंद आणि त्यांचे गुरु घरचे अजिबात तयार नव्हते काय त्यांचं परमहंसांकडे जाण्यासाठी. तर त्यांना अक्षरशः ओढून नेलेलं आहे स्वामी विवेकानंदांना, जे पुढे स्वतः सद्गुरू बनले. त्यामुळे त्या शिष्याच्या इच्छेचाही आपण एवढं विचार करतो की कुठे सद्गुरू शोधू, त्याची लक्षणं काय आहे, तर ती चिंता करायची गरजच नाही. जेव्हा तयारी होते तेव्हा सद्गुरू केवळ आपल्याला मिळतो, आपल्याला हे करतो असं नाही, तर ज्याच्या नशिबात आहे, भाग्यात आहे, त्याला तो अगदी त्याच्या शिष्याच्या इच्छेचाही विचार न करता ओढून नेतो. जसं स्वामी विवेकानंदांना ओढून नेलं होतं त्यांच्या गुरुने. तर असं पण त्याच्या इच्छेचा सद्गुरू त्यावेळेला शिष्याच्या इच्छेचा विचार करत नाही. जेव्हा सगळं काही सोडून किंवा त्याचा सद्गुरू बनण्याचं त्यावेळेस सगळी तयारी झालेली असती, तेव्हा गुरु अशा पद्धतीने त्याच्यावरती कार्य करतो. तो त्यावेळी किती पापी आहे याकडेही सद्गुरू लक्ष देत नाही. जसं आपण बाबांच्या याच्यात बघतो की तो आत्महत्या करायला चालला होता आणि तो म्हणे मी फार खराब आहे, मी दारू पितो, हे करतो, माझ्या घरच्यांनी, माझ्या मित्रांनी, सगळ्यांनी माझा त्याग केलाय वगैरे वगैरे, आणि बाबा त्याला घेऊन येतात स्वतःकडे. अशा शिष्यांच्या संबंधात खरे असे असते की त्या शिष्याचा परमात्मा हा आधीच आत्मप्राप्तीचा निश्चय करून बसलेला असतो. केवळ तात्कालिक वासनामुळे त्याचा तसा निश्चय नाही असे भासत असते. सद्गुरूने त्याचा स्वीकार केला असल्यामुळे आणि तो शरण आल्यामुळेच सद्गुरू शिष्यात बंधनातून मुक्त करण्याच्या कार्यातून स्वतःची सुटका करू शकत नाही. म्हणजे सद्गुरूचं हे कर्तव्यच असतं की जो तयार आहे त्याला पुढे ढकलायचं, जो ऑलरेडी पुढे आहे त्याला, जो सद्गुरू होण्यालायक आहे, जो ईश्वर साक्षात्काराच्या तयारीत आहे, त्यांना ते देणं हे सद्गुरूचं कर्तव्यच असतं. आणि त्याच्यातून सद्गुरूची पण सुटका होऊ शकत नाही. सर्वसामान्यांकरता उलटा नाही. आता हे स्पेशल खास लोकांसाठी झालं म्हणून ह्याला नावच आहे खास गाडी. आता जे सर्वसामान्यांसाठी उलटा न्याय आहे तो काय? जन्मोजन्मीच्या संबंधामुळेच काही शिष्यांना हा हक्क असतो आणि ते सद्गुरूच्या मंडळात येतात. बाबाजी आपण वारंवार बघतो सांगतात की
यू हॅव लॉंग कनेक्शन्स विथ मी असं जेव्हा बाबा बऱ्याचदा सांगतात, तर ते कैक जन्मापासूनचे ते संबंध, कैक अवतार कालापासूनचे ते संबंध असतात. जसं की प्रताप अय्यरांना बाबांनी सांगितलं होतं की तू कृष्ण काळात माझा सखा होता, एक गोपा होता म्हणून. तर असं कैक आधीच्या कधीच्या जन्मापासून ते नातं आता जसं आपण बाबांच्या संबंधात आलेलो आहे, तर हे पुढे कॅरी होणार. लक्षावधी जनतेच्या समुदायात मात्र सद्गुरूचे वागणे उलटे असते. हे खास लोकांसाठी वेगळं वागणं आहे. त्यामुळे जर कोणी असं म्हणत असेल की देव पक्षपात करतो किंवा अवतार पक्षपात करतो, बाबांनी अमक्याला अमुकच केलं, तमक्याला तमुकच केलं, ह्याला हे नाही दिलं, त्याला ते दिलं, हे प्रत्येकाचं प्रारब्ध असतं आणि ते त्यांना माहीत असतं की कुणाला काय कसं केव्हा कधी द्यायचं किंवा द्यायचं नाही. त्या सामान्य जनांना आध्यात्मिक उन्नती करता आपण तयार आहोत असे वाटत असते. दुःखातून मुक्त होण्याकरता आणि व्यावहारिक जबाबदारीतून मोकळे होण्याकरता ते सद्गुरूकडे येतात आणि त्यांची मनोभावे प्रार्थना करतात. त्यांनी ओरडून ओरडून कितीही प्रार्थना म्हटल्या तरी सद्गुरू त्यांना व्यवहारातच राहावयास लावतात आणि वर्षानुवर्षे नव्हे तर अनेक जन्मपर्यंत त्यांची अत्यंत कठीण परीक्षा घेत असतात. या परीक्षेतूनच सद्गुरू आपल्या मंडळीत हळूहळू प्रवेश करू देतो. अर्थात त्याकरता शिष्यांनी सद्गुरूच्या मार्गदर्शनानुसार प्रामाणिकपणे व्यवहार करावयास पाहिजे. खूप घाई असते. बरेच लोक आजकाल लगेच विचारतात, अरे मैं अभी खास हो गया या हो गई, तो मैं अभी कौन से लेवल में हूँ या कौन से, फार अजून रस्ता दूर आहे, लांबचा रस्ता जायचा आहे. उतावळेपणा इथे करून चालत नाही. त्यांना दाखवही वाटतं की मी फार ॲडव्हान्स आहे, असं लोकांना बऱ्याच जणांना गैरसमज असतो किंवा फलाना या फलानी ॲडव्हान्स आहे. पण हे फक्त तो सद्गुरू जाणत असतो. म्हणून ह्या त्या लोकांबद्दलचं दिलंय की त्यांनी कितीही ओरडून प्रार्थना केल्या आणि काही केलं तरी त्यांची खूप कडक परीक्षा तो घेत असतो. आंतरिक कार्य पद्धती. मीनाताई बोधनकर, तुम्ही जो विषय मगाशी काढला होता, मला एक फार आनंद वाटला की त्या काही ना काही वाचतात त्या अनुषंगाने आणि वाचत राहतात. त्या आंतरिक कार्यपद्धतीबद्दल मगाशी तुम्ही बोलत होता, त्याच्याबद्दल इथे आलं. सर्वसामान्य जनांना मार्गदर्शन केले जाते आणि त्यांना त्यांचे भाग्य पायरी पायरीने घडू दिले जाते. शेवटी योग्यता पारखून, प्रिपरेशन when you are ready, बाबा म्हणतात, शेवटी योग्यता पारखून सद्गुरू त्यांना आपल्या मंडळीत समाविष्ट करून घेतो. या उलट जे आतल्या गटातील असतात त्यांना सद्गुरू बंधनातून बाहेर ओढतात आणि वरपांगी त्यांचे आध्यात्मिकते करता तयारी नसली तरी सद्गुरू त्यांना अध्यात्माच्या मार्गात नेतात. अर्थातच हे कार्य त्याच्यावर कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून करीत नाही. तो केवळ आंतरिक कार्यात योग्य जुळवाजुळव करूनच योग्य त्या शिष्यास अध्यात्माच्या मार्गावर आणतो. जे तुम्ही मगाशी मीनाताई म्हणत होतात की वैयक्तिक एका व्यक्तीसाठी जे आंतरिक कार्यपद्धती आहे, एका व्यक्तीसाठी जे आंतरिक कार्य आहे बाबांचं, ते अशा पद्धतीने जे मंडळातील त्यांच्या लोक आहेत त्यांच्यासाठी किंवा एखाद्या पर्टिक्युलर शिष्यासाठी की कुणाला आध्यात्मिक मार्गावर आणायचंय, कुणाला आध्यात्मिक कार्य मार्गात असेल त्याला आणि प्रगत करायचं, तर ते त्या पर्टिक्युलर व्यक्तीसाठी म्हणून ती वैयक्तिक आंतरिक कार्यपद्धती. मग त्याच्यासाठीचे ज्या आज्ञा असतात त्या वेगळ्या असतात आणि त्यामार्फत तो कार्य करत असतो. सत्शिष्य चंचल नसला पाहिजे. सत्शिष्य, चांगला शिष्य कसा असावा, तर तो चंचल नसावा. जेव्हा शिष्य आध्यात्मिक मार्गावर आणला जातो तेव्हा त्याची सत्यापासून आणि सद्गुरूपासून निष्ठा ढळावयास नको. तो त्या बाबतीत पक्का असला पाहिजे. वाऱ्याची दिशा दर्शवणाऱ्या पिसाप्रमाणे चंचल आणि बदलणारा तो नसावा. त्याने स्वतः निवडलेल्या मार्गापासून ढळू नये, दूर जाऊ नये. मायेची शक्ती ही भल्या भल्यांनाही रोखता येत नाही. जे सत्याकरता सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दाखवतात त्यांच्यावरही मायेची भूल परिणाम करत असते.
जबरदस्त असते मायेचा पगडा. सद्गुरूच्या आतल्या गोटात असणाऱ्या सच्चिच्छाने मात्र त्याचाही धैर्याने मुकाबला करावयास पाहिजे. त्याने तर आपल्या मार्गापासून काही झाले तरी यत्किंचितही ढळता कामा नये. भौतिक, आर्थिक, मानसिक अथवा भावनिक परिणाम करणारी संकटे जरी कोसळली तरीही त्याने सर्व परिस्थितीत पहाडासारखे स्थिर असले पाहिजे. अर्थात त्याकरता सद्गुरू त्यास आवश्यक ते बळ देत असतो. तो त्याच्या पाठीशी अनंत शक्तीनिशी सदैव असतो. कितीतरी आपण बाबा प्रेमी बघतो की किती त्यांचं नुकसान झालंय तरी ते बाबांना पक्के धरून राहिले. कोणाचे मिस्टर गेले, कोणाचा मुलगा गेला, कोणाचं काय गेलं तरी ते बाबांना पक्के धरून आहे. कुठल्याही वाईट परिस्थितीतही त्याने निष्ठेपासून, बाबांवरच्या प्रेमापासून ते जराही दूर नाही गेले बाबांपासून. हे महत्वाचं आहे. जे बाबा सांगतात होल्ड माय दामन, पक्का माझा दामन धरून ठेवा शेवटपर्यंत. कारण कुठल्याही विचलित परिस्थितीमध्ये सुद्धा श्रद्धा अढळ राहिली पाहिजे. छोट्या कुठल्या प्रसंगाने, आयुष्यातल्या काही भल्या बुऱ्या चढ उतारांनी डगमगता कामा नये. बरे आता असं झालं, मग चला दुसरं कुठे त्या फार जागरूक देवस्थान आहे, मग तिथे चला. मग काय आता आज तो उत्सव आहे, उद्या ते सण आहे, उद्या ते मंदिर आहे, मग हे कुलदैवत आहे. हे काही कामाचं नाही. ही झाली चंचलता. नाही मग वडिलांनी लावून दिलं ते करायलाच पाहिजे, मग ते नाही आम्ही असं नाही केलं तर असं होईल, कुलदेवताचं नाही केलं तर तसं होईल. ही सगळी भीती ठाई असते. काहीही होत नाही. हा हायेस्ट ऑफ द हाय आहे. त्याच्या पुढे काहीही नाही. आणि जेव्हा त्याच्या छत्रछायेत, माझा तो आवडीचा शब्द आहे, त्याच्या छत्रछायेत आपण आहे तेव्हा बाकीचा विचार करण्याची गरजच नाही. किंवा मी मध्ये कोणाकडून तरी ऐकलं की त्या बाईंच्या घरी काय वाईट घटना घडली आणि मग त्या एकदम रागावल्या की काय उपयोग, मी बाबांची एवढी प्रार्थना केली, तेवढं केलं आणि तरी माझ्या घरात असं वाईट घडलं, मी आता बाबांचं नाव घेणार नाही. हे चुकीचं. अशी चंचलता कामाची नाही. काही झालं तरी त्याच्यावरती श्रद्धा अढळ पाहिजे. जसं ते एक बाबांची फार सुंदर कहाणी आहे याच्या बाबतीत की त्या बाईचा मुलगा जातो तरी ती रडत नाही. मग तिच्याकडे बाबा पाठवतात सगळ्या वुमेन मंडळींना की बघा ती रडते का म्हणून. त्यांचा होता, त्यांनी नेला. मोठी कहाणी आहे ती. संत आणि पापी. सद्गुरू हा जगाच्या उद्धाराकरता जगात कितीही दुःखे असली तरीही अवतार घेतो. तो अत्यंत पापी असणाऱ्या करताही आपल्या कृपादृष्टीचा आणि आध्यात्मिक शक्तीचा फायदा देतो. आणि जेव्हा एखादा पापी या फायद्याचा मनापासून योग्य उपयोग करतो तेव्हा तो वेळ येताच चांगल्यातल्या चांगल्या संताच्याही पुढे निघून जातो. त्या संतांच्या ठिकाणी जर सद्गुरूला शरण जाण्याचा विनम्र भाव नसेल आणि ते जरीही केवळ वृत्तीमुळे आध्यात्मिक मार्गावर असले तरीही ते विशेष प्रगती आपणहून करू शकणार नाहीत. ज्यांना सद्गुरूच्या आधाराचा फायदा मिळाला आहे त्यांना योगादी अन्य मार्गाचा अवलंब करण्याची गरज नाही. ते सर्व मार्ग विशेष प्रयत्नाशिवाय एके ठिकाणी सद्गुरूमुळे सुंदर प्रकारे सांगले जातात. स्पष्ट शब्दात बाबांनी सांगितले. जर मेहर बाबांना आपण आपला सद्गुरू मानतो, मानायचं काय, ते आहेतच. हायेस्ट ऑफ द हाय, ऊंचे से ऊंचा. त्यांनी सांगितलं पण मी ऊंचे से ऊंचा आहे. मग मनात यत्किंचितही किलमिश येता कामा नये. त्यामुळे तिथे बाकी योग, ध्यान, धारणा, इतर काही सण समारंभ, पूजा अर्चा, कर्मकांड काहीही करण्याची गरज नाही. केवळ मेहर बाबांकडे असंच नाही, कुठल्याही सद्गुरूच्या जे चरणी आहेत त्यांना इतर काही करायची आवश्यकता नसते. कारण सगळं तिथे एकत्र येतात आणि जे काही ते आहे योग किंवा कर्मकांड हे अगदी प्राथमिक अवस्था असते, त्यावेळेसच त्याची गरज असते. उलट जिथे सद्गुरूची आवश्यकता का आहे तर जिथे हे धर्म आणि कर्मकांडचा सगळा पर्याय खुंटतो, त्यांचं एक लिमिटेशन आहे.
जिथे त्यांची गरज शिडी ती संपली आहे तिथे सद्गुरू आणि हा डायरेक्ट मार्ग सुरू होतो. त्यामुळे परत मागे जाण्याची, तर तुम्ही 10वी झालेला मुलगा पुन्हा त्याला ABCD 1 2 3 शिकवणार का? नाही. अगदी त्या पद्धतीचं हे आहे. आणि सद्गुरू केवळ म्हणजे चांगल्या सद्गुरू असे, अवतार असो, ईश्वर असो, फक्त चांगल्यांसाठीच आहे असं नाही. तो पापींसाठी आहे, सगळ्यांसाठी. बाबांनी अगदी सांगितलं तो केंद्रस्थानी असल्यामुळे सगळ्यांपासून इक्वल डिस्टन्सवर आहे. हा पापी आहे म्हणून त्यांना ते मदत करणार नाही असं बिलकुल नसतं. कधी कधी संताच्याही पुढे तो पापी माणूस निघून जातो, असं छान सांगितलं याच्यामध्ये. पुढे सद्गुरूच्या कार्याचा वेग. योगाच्या विविध प्रक्रियात महत्वाचे असणारे मन सद्गुरूस मनापासून शरण गेल्यास अत्यंत स्थिर होऊ लागते. मन स्थिर निश्चल होणं कठीण काम आहे. कुठलाही चांगला वाईट विचार त्यात न येऊ देता ते रित मन राहणं ही एक प्रकारची श्रेष्ठ साधना आहे. ती योग करूनही ते मन निश्चल राहू शकत नाही, परंतु सद्गुरूला शरण पूर्ण मनोभावे गेल्यावर मात्र ते मन निश्चल होऊ शकतं. व्हायला लागतं हळूहळू. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना हा अनुभव असेलही. रात्रंदिवस सद्गुरूचा विचार करण्यात शिष्याची ध्यान धारणेची साधना आपोआप होत असते. सहज समाधी ज्याला म्हणतात, की सतत तो विचार, त्यांचा विचार करणं हे आपोआप होतं. आणि त्यांचा विचार मनात असेल तर दुसरे विचार मनात येतीलच कसे? ते सगळं आपोआप होतं. सद्गुरूचे कार्य आपल्या स्वतःच्या कार्यापेक्षाही श्रेष्ठ मानण्यात शिष्याला त्यागाचे फल आपोआप मिळते. सद्गुरूच्या आज्ञेचे काही झाले तरी पालन करण्यातून आणि निस्वार्थी वृत्तीने सद्गुरूची सेवा करण्यातून कर्मयोगाचे शिखर गाठता येते. इथे कर्मयोग पण आला, की त्यांनी जे सांगितलं ते निष्ठेने आज्ञा पालन करायचं, निस्वार्थ सेवा करायची. सद्गुरूचे योग्य स्वरूप आणि अशा पद्धतीने प्रत्येक कार्यात, विचारात, कृतीत, बोलण्यात जर तो विचार असेल सद्गुरूचा, की हे बोलायला पाहिजे की नाही, की मी कशी मदत करायची, काय केलं म्हणजे बाबांना आवडेल, हा विचार जर सतत असेल तर ती सहज साधना, सहज समाधी झाली, सहज साधना झाली, सहज तप झालं, सहज ध्यान झालं, की प्रत्येक कृतीत, विचारात, शब्दात सतत त्यांचा विचार करणं, की हे आवडेल की नाही बाबांना, बाबांना काय आवडेल म्हणजे आपण, बाबांना काय केलं म्हणजे बाबांना आवडेल, हा सतत त्यांचा विचार राहिला तर इतर विचार मनात येणार नाही. सद्गुरूचे योग्य स्वरूप जाणण्यात ज्ञान मार्गाचे ध्येय गाठता येते. म्हणजे तिन्ही मार्ग, भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग केवळ सद्गुरूला शरण जाऊन त्यांनी सांगितल्याप्रमाणे करण्यात कसे एकत्र येतात हे इतक्या सुंदर पद्धतीने इथे सांगितलेलं आहे, की त्याचा आज्ञाचं पालन करणं, त्याला खुश करणारं वागणं म्हणजे कर्मयोग झाला. की तिथे स्वतःचा स्वार्थ, लोभ काही नाही, निस्वार्थीपणाने वागणं आणि आज्ञांचं पालन करणं म्हणजे कर्मयोग झाला. आता हे जे आपण सगळं वाचतो म्हणजे त्याच्याबद्दलची उत्कंठा, की काय आहे, बाबांनी काय सांगितलं, बाबा कसे दिसत होते, बाबा कसे भेटले, या उत्कंठेपोटी बाबांच्या फिल्म बघणं, मंडळींचे इंटरव्ह्यू ऐकणे, की ती बाबांसोबत कसे राहायचे, कसं त्यांनी फेस केलं, बाबांचं लिटरेचर वाचायचं, ही जी आहे ही उत्कंठा आहे त्यांना जाणून घेण्याची. म्हणजे तिथे ज्ञान मार्ग आला. सद्गुरूचे योग्य स्वरूप जाणण्यात ज्ञान मार्गाचे ध्येय गाठता येते. सद्गुरूवर निस्सीम प्रेम करण्यातून तो तद्रूप होतो आणि त्यास दैवी शक्ती प्राप्त होते. हा काय झाला? भक्ती मार्ग झाला. त्याच्या सद्गुरूवर निस्सीम मनापासून निस्वार्थ प्रेम करणं म्हणजे भक्ती मार्ग आला. म्हणजे एका गुरुच्याला संपूर्ण समर्पण करून त्याचीच केवळ पूजा करण्याने सगळे मार्ग तिथे कसे येतात, इतकं सुंदर आहे हे. तद्रूपता हे सर्व प्रयत्नांचे अंतिम साध्य आहे. एक रूप होणं, त्या सद्गुरूशी, ईश्वराची, प्रियतमाशी एकरूप होणं हेच साध्य आहे. आणि त्याच्याशी एकरूप झालं की तुम्ही स्वतःच ईश्वर बनणार. जेव्हा वेळ भरून येते
पण ह्या सगळ्यामध्ये त्याची सेवा करणं, आज्ञा पालन करणं, ज्ञान मार्ग म्हणा, भक्ती मार्ग, यात कुठेही मी अध्यात्म मार्गात प्रगत व्हावं, मला अमुक भूमिका मिळावी, मला ईश्वर साक्षात्कार किंवा मुक्ती, हा विचारही नसा, मग ते निस्वार्थ होणार नाही. म्हणून बाबा जे सांगतात की भौतिक किंवा आध्यात्मिक कुठल्याही फलाची अपेक्षा न करता, म्हणून त्यावेळी डोक्यात हा विचार पण नसावा. निसंग राहण्यात फार मजा असते आणि तसंच पाहिजे, काय विचार नाही करायचा, ते त्यांच्यावर सोडून द्यायचं. आम्हाला कधी मिळणार ईश्वर साक्षात्कार वगैरे, नथिंग डुईंग, इट इज हिज हेडेक. तो विचारही मनात येऊ देता कामा नये, तर ती खरी भक्ती, ती तद्रुपता. मग अशी तद्रुपता एकरूपता झाली की सर्व प्रयत्नांचं अंतिम साध्य आहे ते म्हणजे ईश्वर साक्षात्कार. जेव्हा वेळ भरून येते तेव्हा सद्गुरूच्या माध्यमाने ईश्वराचा साक्षात्कार होतोच. तिथे बाबा सांगतात एक पळभर सुद्धा उशीर नसतं. जेव्हा ती वेळ येते, जेव्हा तुमची पूर्ण तयारी होते, तेव्हा बाबा सांगतात एका क्षणाचाही तिथे उशीर नसतो, तर तो क्षणी त्याला ईश्वर साक्षात्कार प्राप्त होतो. वेळ आल्याशिवाय तो होत नसतो. वेळ आली असता तो रोखलाही जात नाही. एकदा वेळ झाली, तो तयार झाला, तर कुणी त्याला थांबू शकत नाही, तत्क्षणी. असा हा सुंदर इथे खास गाडी, तर जे खास आहे, आता तुम्ही आम्ही आपण सगळे मेहर प्रभूचे खास आहेतच, आणि बाबांची मंडळी हे तर खासम खास, म्हणजे ते तर मंडळी जन होते. अंतर्गत जे आतलं इनर सर्कल मधल्या लोकांना सगळ्यांना ईश्वर साक्षात्कार देणं हे तर त्यांचं कर्तव्यच असतं. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या आज्ञा दिलेल्या असतात. आता बाबांचे थोडे सेईंग खाली आहेत, ते वाचूया. आणि यात काही कुणाला डाऊट असेल तर हँड रेज करू शकता. तुम्ही धर्म सोडावयास नको. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो, बाबांनी धर्म सोडायला सांगितला का? बाबा सांगतात मी कोणत्याही धर्माचा नाही, सगळे धर्म माझ्यासाठी सारखेच आहे, पण धर्माचा उपयोग आता का नाही? कारण कुठलाही धर्म मूळ रूपात नाहीये. कालप्रवाहामुळे आणि लोकांनी त्याला बदलल्यामुळे त्याचं सगळ्याचं विकृत स्वरूप झालेलं आहे. विकृत नाही शब्द, सॉरी, पण विपर्यस्त स्वरूप झालेलं आहे. तुम्ही धर्म सोडावयास नको. फक्त वरपांगी भूषाप्रमाणे असणाऱ्या विविध विधी निषेधांचा त्याग करावयास पाहिजे. हे जे कर्मकांड आहेत ते आता त्याच्यात काही अर्थच राहिला नाही, कारण ते मूळ स्वरूपातले नाहीये. मग ते कर्मकांड आधी खरं काय होतं ते आपल्याला माहिती नाही. मग ते भुशासारखं झालेलं आहे. एखादा फळ आहे, त्याचं टरकल आपण खातो का? आता शेंगा आहे समजा भुईमुगाच्या, ते वरचं कोणी खाईल का? आतला आपण दाणा खातो, टरकल फेकूनच देतो. त्यामुळे कर्मकांड हे धर्माचे टर्कल सारखे आहे, त्याचे विधी निषेध बाळगायला नको. मनुष्यास आपणहून जे बनता येणार नाही ते मी त्यास बनवू शकतो. केवढी मोठी गोष्ट आहे. बाबांनी ॲश्युरन्स दिलाय, तुम्ही स्वतःहून काही बनवू शकत नाही, ते बाबा तुम्हाला बनवू शकतील. पण मी म्हणते तो विचारही कशाला पाहिजे मनात? तो विचारही नसावा. इतकं निर्मळ, त्याला म्हणतात धुतल्या तांदळासारखं आपण म्हणतो मन असावं, की तो विचाराचा लवलेशही मनात नसावा, की काय साध्य करण्यासाठी बाबांकडे आलोय की कशासाठी. काय नाही, जस्ट निर्मळ प्रेम. तुम्हाला केवळ माझी गरज आहे, बाबा सांगतात. पुढे बाबा सांगतात, 1-2 मिनिट, पाऊस जोराचा आलाय, मी खिडकी उघडी ठेवली होती, आत पाणी येतंय, सॉरी सॉरी मेहर बाबा. सॉरी काय आहे की रेकॉर्डिंग मध्ये तुम्हालाही आवाज येईल. बरं, प्रॉब्लेम असा आहे, ती खिडकी पक्की जरी लावली तरी म्हणजे इथे 23व्या मजल्यावर आहे, हवा जास्त जोरात, खूप हवा आहे सध्या, तरी त्याने धडधड वाजते. पण बघूया, आता तरी मी बंद केली पूर्ण.
होपफुली काही डिस्टर्बन्स ह्याच्यात येणार नाही. मला येतोय पत्र्याचा तडंग तडंग आवाज. तुम्हाला येत असेल तर सांगा, नसेल येत तर छान, थँक्यू बाबा. पुढे बाबा सांगतात, बुद्धीचा कितीही उपयोग केला तरी तुम्हास मी गवसणार नाही. तुम्ही कितीही वैराग्याने राहिले तरी तुम्ही मला जाणू शकणार नाही. केवळ त्यांच्या कृपेने, त्यांच्यावर प्रेम करूनच ते आपल्याला पुढचा मार्ग दाखवतील, ते समजतील. आणि समजायचं कारण काय, तो बुद्धीच्या पलीकडचा आहे, त्याला आपण समजू शकत नाही सामान्य बुद्धीने. सत्य हे मनापलीकडे आहे. मनाने, कल्पनेने त्यांना समजून घेता येणार नाही. केवळ बौद्धिक जाणीवेने देव तुमच्या सानिध्यात येऊ शकत नाही. प्रश्न विचारणे सोपे आहे, पण मी जे उत्तरातून स्पष्ट करतो ते जाणण्याकरता पूर्व तयारीची गरज आहे. बाबा सांगतात प्रश्न विचारणं फार सोपं आहे. तुम्ही जर बघाल तर केवढे ते प्रश्न फॉरेनर्स ते सध्या आपण वाचतोय. आता शुक्रवारी आहे, तुम्ही लोक जरूर जॉईन करा. दुसरा चौथ्या शुक्रवारी असतं. तुमच्याकडे पुस्तक असेल तर मग काय प्रॉब्लेम नाही. मेहर बाबाज अर्ली मेसेजेस टू द वेस्ट, तोही एक ग्रुप बनवलाय. तेही ट्रस्ट कडनं आपण परमिशन घेतली. त्याचंही एक एक पान मी टाकत असते ग्रुपवर. ज्याने नसेल जॉईन केला त्याने अजूनही जॉईन करा. छान छान आहे. ते कसले प्रश्न विचारतात आणि बाबा इतक्या सोप्या शब्दात, इतक्या कमी शब्दात बाबा त्याला इतकं चपखल उत्तर देतात. तर बाबा इथे सांगतात प्रश्न विचारणं सोपं आहे, पण मी जेव्हा उत्तर दिलं तर ते समजायला तुमची तेवढी तयारी पाहिजे. पुढचं प्रकरण, आध्यात्मिक सत्य. शाश्वत सत्याच्या 3 कडा. शाश्वत सत्य म्हणजेच ईश्वर. शाश्वत सत्याच्या 3 कडा आहेत, ज्ञान, शक्ती आणि आनंद. ईश्वर म्हणजे काय? अनंत आनंद म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? अनंत शक्ती, अमर्याद शक्ती म्हणजे ईश्वर. ईश्वर म्हणजे काय? अनंत शक्ती, अनंत ज्ञान, अनंत आनंद, अनंत प्रेम, अनंत अस्तित्व म्हणजे ईश्वर. मग बाबाजी म्हणतात की ट्राय टू सी मी ॲज आय एम. म्हणजे ते जे फक्त अस्तित्व आहे, प्रेम आहे, शक्ती आहे, ज्ञान आहे, आनंद आहे, तिथे रंग नाही, रूप नाही. मग ते जाणण्याची, अनुभूतीची, महसूस ज्याला म्हणतात, अनुभवण्याची, जाणवण्याची गोष्ट आहे, बघण्याची नाही. आता जे अर्जुनाला दर्शन दिलं ते विराट रूप. विराट रूप म्हणजे काय? विश्वात्मक देह, युनिव्हर्सल बॉडी, युनिव्हर्सल माइंड असतं ईश्वराचं. तसं त्याचं युनिव्हर्सल शरीर असतं. तर ते जे त्या युनिव्हर्सल त्या युनिव्हर्सल शरीरामध्ये स्थूल विश्व, स्थूल देह, सूक्ष्म विश्व, सूक्ष्म देह, मनोविश्व, मनोजगत, हे तिन्हीच मिळून ते म्हणजे केवढं प्रचंड विश्वात्मक देह आहे. त्याला जे विराट रूप म्हटले ते विश्वात्मक देह. त्याचं दर्शन अर्जुनाला श्रीकृष्णाने घडवलं. पण खरं सत्य सगुण साकार नाहीच आहे, म्हणून ते अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून ईश्वर बघायचा नसतो, तर ईश्वर अनुभवायचा असतो. म्हणून त्याला ईश्वर साक्षात्कार शब्द आहे. म्हणून त्याला गॉड रिअलायझेशन म्हटलंय. रिअलाइज झालं पाहिजे. आता सामान्य व्यावहारिक उदाहरण द्यायचं, बायकांना पटकन कळेल. मातृत्व सांगून कळेल, ती अनुभवण्याची गोष्ट आहे की नाही? अगदी तशा पद्धतीचं या त्रिकोणात्मक सत्याच्या साक्षात्कार हे मुमुक्षूचे साध्य आहे. त्रिकोणात्मक सत्य कोणतं? शक्ती, ज्ञान आणि आनंद. ह्याचा साक्षात्कार म्हणजे हे अनुभवणं, हे आमचं प्रत्येक साधकाचं साध्य आहे, ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. ईश्वर साक्षात्कार म्हणजे काय?
अनंत शक्ती, अनंत ज्ञान आणि अनंत आनंदाचा अनुभव घेणं, अमर्याद किंबहुना अमर्याद शक्ती, ज्ञान आणि आनंद स्वतःच होणं म्हणजे ईश्वर साक्षात्कार. आणि ते प्रत्येकाचं साध्य आहे, ध्येय आहे. जे कर्म मार्गाचा जे कर्म मार्गाचा अवलंब करतात ते महात्मा होत. आता बाबांनी सांगितलं महात्मा म्हणजे काय, तर जे कर्म मार्गाचा अवलंब करतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, त्यांना सनातन शक्ती प्राप्त होते. जे ज्ञान मार्गाचा अवलंब करतात त्यांना सनातन ज्ञान प्राप्त होते. जे भक्ती मार्गाचा अवलंब करतात त्यांना आनंदाची प्राप्ती होते. परंतु सर्वच साधक शेवटी शाश्वत सत्याकडेच येतात. कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी अखेरचे साध्य, शाश्वत सत्य हेच आहे. शाश्वत सत्य म्हणजे ईश्वर, तेच आध्यात्मिक सत्य होय. म्हणजे ईश्वर साक्षात्कार हेच आध्यात्मिक सत्य आहे. किती सुंदर, छान सांगितलेलं आहे. आणि क्रिएशन टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी हे सांगितलं, जे सर्कल आहे, मंडळ आहे, जसं अवताराचं मंडळ असतं, सर्कल असतं, तसं सद्गुरूचं पण असतं. तेव्हा त्याच्यात बाबांनी सांगितलं की दुसरा कुठला साधक असेल तर तो कोणत्या तरी एका मार्गाचा अवलंब करू शकतो, ज्ञान मार्ग किंवा भक्ती मार्ग किंवा कर्म मार्ग. पण जे मंडळाचे सदस्य आहेत किंवा डायरेक्ट हायेस्ट ऑफच्या हायच्या बाह्य मंडळ आणि त्याला मानणारे, त्याचे प्रेमी, त्याचे शिष्य, हे तिन्ही मार्गाचा अवलंब करू शकतात आणि करून आपली प्रगती साधू शकतात. हे बाबांचे शब्द आहेत. टिफिन लेक्चर मध्ये बाबांनी हे सांगितलेलं आहे. स्वयंपाक्याचा दृष्टांत. आता इथे एक दृष्टांत बाबांनी सांगितलेला आहे. दृष्टांच्या माध्यमातून अजून चांगलं हे कळतं. प्रेम भक्तीचा मार्ग हा अत्यंत जवळचा मार्ग आहे. भक्ताच्या अंतःकरणात उद्रेक पावणारी प्रेम भक्ती ही भुकेसारखी आहे. भूक लागली म्हणजे अन्नासंबंधीचे विचार मनात उद्भवतात. त्यानंतर अन्न प्राप्ती करता प्रयत्न होतो. नंतर स्वयंपाक्याची मदत घेतली जाते आणि शेवटी अन्न खाऊन क्षुधा शांती होते, भूक शमते. तसेच अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये भक्तीची भूक लागली म्हणजे ईश्वराचे स्मरण होते. नंतर ईश्वर प्राप्तीची तीव्र इच्छा जागृत होते. तगमग काय करू नी काय नको. मग सत्याची कास धरली जाते आणि शेवटी ईश्वर साक्षात्कार होतो. याप्रमाणे अखंड आनंद मिळत असतो. ते तगमगीतही आनंद असतो, तो भेटल्यातही आनंद असतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीत आनंद वाटतो. कोणी बाबा प्रेमी भेटला की आपल्याला किती आनंद होतो. का? कारण प्रियतमाचा प्रेम त्याच्याही हृदयात असतं. भक्ती मस्ती. प्रेम भक्तीच्या मार्गात मध्ये कुठेच थांबावे लागत नाही. तो मार्ग भक्ताला निश्चितपणे शाश्वत सत्याकडे नेतो. मग ते पंढरीच्या वारीचे वारकरी असो नाही तर आणि कोणी असो. जसं माझे आजोबा कधी वारी चुकवत नव्हते, पण पंढरीच्या पांडुरंगाचे ते भक्त होते, विठ्ठल भक्त होते. त्यांनी जेव्हा बाबांचं दर्शन घेतलं, माझे आजोबा वडिलांचे वडील, आणि ते त्यांना आम्ही बाबा मेहेर बाबांचं, त्यांचं माझ्या आजोबांचं ते शेवटचं दर्शन होतं. तर बाबांनी त्यांना कृष्ण रूपात दर्शन दिलं न मागता. कारण वागणं तसं होतं, निरपेक्ष होतं. काही अपेक्षा घेऊन ते बाबांकडे मागणं घेऊन आले नव्हते, फक्त दर्शन करायचं म्हणून आले. प्रेम भक्तीत भक्त स्वतःला विसरतो, जगालाही विसरतो. त्या उद्रेकात तो आनंदाचे शिखर गाठतो आणि दिव्यत्वाची मस्ती अनुभवतो. हाफिजने आणि अन्य सुफी कवींनी भक्तीची मदिरेशी तुलना केली आहे, मद्याशी, दारूशी तुलना केली आहे. देवभक्ती आणि मदिरा हे दोन्ही प्रस्थापित धर्माशी विसंगत असतात. खरं तर धर्माने निषिद्ध आहे मदिरा, मग तो मुस्लिम असो कुठलाही असो. तरी
देवाच्या भक्तीला मात्र त्या दारूचं समर्पक उदाहरण दिलं जातं. की मग ते सुफिझम मध्ये बघा किंवा हाफिजचे सगळं त्याच्यावरतीच आहे. मैखाना. भक्ती ही धर्माच्या विधी निषेधाच्या पलीकडची आहे. तिथे कुठले विधी निषेध नाही भक्तीकडे. म्हणून तर मग त्याने आग्रह केला तो प्रसाद घ्यायचा, नैवेद्य घ्यायचा, तेव्हा देवाला प्रगट होऊन तो प्रसाद खावा लागला. म्हणून धर्म हा विधी निषेधाच्या पलीकडची भक्ती ही धर्माच्या विधी निषेधाच्या पलीकडची आहे. मदिरेस धर्माने बंदी घातली आहे, म्हणजे दारूस. भक्ती आणि मदिरा मस्ती उत्पन्न करतात. भक्ती आणि मदिरा म्हणजे दारू मस्ती उत्पन्न करतात, एक प्रकारची धुंदी आणतात. परंतु दोहोत फरक असा की मदिरेमुळे स्वतःची भूल होते, दारू पिऊन तो, आणि भक्तीमुळे आत्मज्ञान होते. हा फरक आहे. दोन्हीतून मस्ती आहे, पण दारू पिऊन सगळं स्वतःला तो विसरतो. पण प्रेमात मात्र प्रेमात मस्त झाल्यावर मात्र तो स्वतःला विसरत नाही. स्वतःचं खोट्या स्वला विसरून स्वतःच्या मूळ स्वस्वरूपाला तिथे तो जाणतो. अद्वैत सत्याचे स्वरूप. अद्वैत जिथे द्वैत नाही, द्वंद्व नाही, म्हणजे एकमेव. सत्य म्हणजे ईश्वर, एकमेव ईश्वराचं स्वरूप. अद्वैत सत्याचं स्वरूप म्हणजे एकमेव ईश्वराचं स्वरूप. सत्यात्मा सर्वातच स्वतःच पाहतो, म्हणजे ईश्वर सगळ्यांमध्ये स्वतःच पाहतो. तो अद्वैतात निवास करतो. जसे पाणी एकच, पण ते ज्या रंगाच्या शिशीत ठेवाल तसा त्याचा रंग दिसू लागतो. शिशी म्हणजे बाटली. ज्या रंगाच्या बाटलीत पाणी ठेवाल तसं ते पाणी दिसायला लागतं. एका शिशीत ते हिरवे तर दुसरीत तेच पाणी पिवळे आणि तिसरीत लाल दिसते. फरक फक्त रंगात दिसतो, पण पाणी तेच असते. त्याचप्रमाणे विविध स्वरूपात असणाऱ्या आत्म्याचे मूळ स्वरूप साक्षात्कारी मनुष्यास भासते. सगळे हे आत्मे, खरं तर ते परमात्मा आहे. देह कुठलाही असो, आतमध्ये आत्मा सगळ्यांचा एकच परमात्मा स्वरूप आहे. आणि हे परमात्मा स्वरूप प्रत्येकामधलं तो सद्गुरू बघू शकतो. अज्ञानामुळे बालक आरशातील स्वतःच्याच प्रतिमेशी कदाचित भांडेल हे, परंतु समजूतदार मनुष्यास ही आपली प्रतिमा आहे याची जाणीव असते. तो बालकासारखे करणार नाही. साक्षात्कारी व्यक्तीच्या संबंधातही तसेच आहे. त्यास द्वैताची बाधा होत नाही. आपण एक दुसऱ्याशी भांडतो वेगळं समजू, पण जो साक्षात्कारी आहे त्याला दिसतं की अरे तो म्हणजे पण मीच आहे. म्हणजे आपण कसं स्वतःला आरशात बघून आपण आपल्या प्रतिमेशी भांडतो का? नाही. तर सद्गुरूसाठी आपण सगळे आरसे दिसतो. पण तेच मांजराला तुम्ही आरशापुढे उभं करा, छोट्या मुलाला आरशापुढे उभं करा, ते काय करतं? दुसरं कोणीतरी समजून त्याच्याशी भांडायला सुरुवात करतं. तसं सद्गुरूचं नाही. शाश्वत सत्याकडे वाटचाल. सद्गुरू हळूहळू आणि क्रमाक्रमाने शिष्यांना अनंत अशा सत्याकडे घेऊन जातो. हळूहळू, घाई नसते, पण निश्चितपणे. जर अतिशय घाईत झाली तर शिष्यावर मरणाचाही प्रसंग ओढवतो. की केकोबांना डेहराडून मध्ये असताना बाबांचं एकांतवास चालू होता आणि त्यांना बाबा दिसले अचानक. आणि तिथे त्यांना बाबांच्या जागी तेजमय इतका तेजस्वी फक्त प्रकाश दिसला. आणि त्या प्रकाशातून अनंत विश्व एका प्रत्येक क्षणाला बाहेर निघतायत, बाहेर पडतायत, निर्माण होत आहेत, हे असं दृश्य त्यांना दिसलं. आणि ते सांगितलं की बापरे, एवढं अद्भुत दृश्य. आता मला कळलं की बाबा स्वतः कोण आहे. पण बाबांनी सांगितलं की त्यावेळेला फिजिकली भौतिकरित्या मी तुझ्या जवळ होतो म्हणून तू वाचलास, नाही तर तुझं तिथेच शरीर सुटलं असतं, मरण झालं असतं असं दृश्य बघून. त्यामुळे घाई कामाची नाही. जर घाई केली तर शिष्यावर मरणाचाही प्रसंग ओढवतो. बऱ्याच लोकांना वाटतं की प्रेमाश्रम मधल्या छोटू बाबा किंवा अब्दुल्ला फक्रवानला बाबांनी 6व्या भूमिकेपर्यंत नेलं तर साक्षात्कार का दिला नाही?
कारण आधीच्या जन्मातही तो खूप वर्षभूमिकेपर्यंत जाऊन पुढे त्याला तिथं देह टिकवता आला नाही, त्याचा मृत्यू झाला होता आणि ते परत बाबांना होऊ द्यायचं नाही, त्याचा देह टिकवायचा होता, म्हणून बाबांनी ती गडबड केली नाही. कारण ती प्रचंड शक्ती असते, ती पेलायला देह तर तेवढा ताकदीचा पाहिजे, देह टिकत नाही. म्हणून ईश्वर साक्षात्कारानंतर बऱ्याचदा बहुतांश वेळा लगेच देह टाकला जातो किंवा काही घटकांमध्ये, काही तासांमध्ये, क्वचित प्रसंगी 4 दिवसात वगैरे असा लगेच देह टाकला जातो. कारण अशा प्रसंगी त्याचा अहंभाव अकालीच तुटून पडतो, जो सेपरेटिव्ह इगो आहे, ज्यामुळे हे शरीर धारण केलेलं असतं. सर्वाकरता एकच उपचार चालत नाही. व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न अवयवात विकृती जर निर्माण झाली तर अवयवाप्रमाणे इलाज करावे लागतात. तसेच एकाच आत्म्याच्या भिन्न व्यक्तिकर्ताही आहे. उपचार आणि शरीरातील ते अवयव ठीक होऊन शरीर सशक्त आणि कार्यक्षम होत असते. नंतर सर्व अवयव आपापली कार्ये नीट पार पडतात आणि शरीर सशक्त बनते. सर्वच व्यक्ती एकाच विश्वात्म्याचे जणू भिन्न अवयव असून त्यांना त्यांच्या लायक योग्य उपचार लागत असतात. त्यामुळे बऱ्याच जणांना वाटतं की देवाने पार्शालिटी केली. मलाही वाटायचं, फ्रँकली सांगते, लहानपण तर माझं याच्यातच सतत माझ्या मनात हेच असायचं की देवाने पार्शालिटी का, देव आहे ना, मग त्याने का पार्शालिटी करू नये. आता कळतं की ती पार्शालिटी नाही, ते प्रत्येकाचा प्रारब्ध आहे. ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे तो तशी ट्रीटमेंट त्याला देत असतो. किंवा जे काही गरीब, श्रीमंत, स्वस्वरूप, सुंदर, कुरूप, बुद्धिमान, न बुद्धिमान, हे जे काही दिसतं ते सगळं आपल्याच कर्माचा परिणाम असतो आणि ते त्या संस्काराप्रमाणे असतं. त्याच्या योग्यतेप्रमाणे तो त्याला करतो. आज्ञा सुद्धा बाबा कधी एक ठोस आज्ञा कोणाला बाबांनी अशी कॉमन आज्ञा अगदी थोड्या, प्रत्येकाला बाबांच्या आज्ञा सारख्या नसायच्या आणि एकाच व्यक्तीच्या पण आज्ञा नेहमी बदलत्या असायच्या. कारण जसा ते होमिओपॅथीमध्ये जसा आजाराचं सिम्पटम ज्याला म्हणतात, जे लक्षणं बदलतात, ते 4 दिवसाचं औषध देऊन परत बोलवतात. ते काही पैसे काढण्यासाठी नाही, की त्या औषधाच्या परिणामाने जसं सर्दी झाली, आधी शिंका आल्या, मग नाक गळतंय, नाक गळल्यानंतर 4 दिवसांनी ते घट्ट होतं, मग त्यावेळेला तेच औषध चालत नाही, औषध बदलावं लागतं. त्याप्रमाणे व्यक्तीच्या पण आज्ञा बाबा का बदलत होते? कारण त्याची जशी प्रगती होईल तशी आज्ञा बदलणार. इट इज सो सिम्पल. संस्कार चक्र. प्रस्थापित धर्मांच्या व्यावहारिक स्थितीत तसेच अध्यात्म मार्गांच्या प्राथमिक अवस्थात मार्गानुरूप उपयुक्त नियम असतात. मग ते धर्म असो, अध्यात्म मार्ग असो, सुरुवातीच्या स्तरात वेगवेगळे नियम असतात. परंतु साधकात सुरुवातीपासूनच त्याची जाणीव असावी. आत्मसाक्षात्कारात सर्व नियम लय पावतात. एकदा ईश्वर साक्षात्कार झाला की तिथे सगळं एक होतं, तिथे द्वंद्व द्वैत नसतं, म्हणून एक असतं. ठराविक नियमांचे पालन केल्यानेही साक्षात्कार सद्गुरूच्या कृपेनेच होऊ शकतो. सद्गुरूने ज्याचा स्वीकार केला आहे त्याचे मन एकाच दिशेने फिरणाऱ्या चक्रासारखे असते, स्थिर असतं. त्याचं मन केवळ ईश्वरावर केंद्रित असतं, भिरभिर नसतं. ते संस्कारापासून मुक्त होत असते. सद्गुरू शिवाय साक्षात्कार होण्याकरता प्रयत्नशील असणाऱ्याचे मन हे घड्याळातील समतोल चक्राप्रमाणे, बॅलन्स व्हील प्रमाणे दोन्ही दिशांनी फिरते, दोलायमान. ते संस्कारापासून मुक्तही होते आणि संस्कार धारणही करते. पुढे संस्कार चक्रातून कशी सुटका? फक्त सद्गुरूच्याच मुळे संस्कार चक्रातून सुटका होऊ शकते, मायेतून सुटका. सद्गुरू आवश्यक का आहे? तो कुठे कुठे आपल्याला मदत करतो, कशी कशी मदत करतो? स्पष्ट आपण मागे बघितलेलं आहे मागच्या प्रकरणांमध्ये की जिथं धर्माची एक लिमिटेशन आहे, जिथे धर्माच्या सगळ्या उपायांपासून आता पुढे त्याची प्रगती खुलते, तिथे त्याने धर्माचरण करून उलट त्याची अधोगती होते, तिथे सद्गुरूची मदत जरुरी असते. मग सद्गुरू काय काय मदत करतो? प्रेम, दैवी प्रेम हे सद्गुरूच्या कृपेमुळे मिळतं.
त्या सद्गुरूच्या आज्ञांचं पालन करण्याचं बळ तो सद्गुरू देतो. ईश्वर संस्कारांचा नाश, शेवटी जे थोडेफार संस्कार राहतात ते संस्कार नष्ट करायला सद्गुरू मदत करतो. मनाचा नाश करायला सद्गुरू मदत करतो. तो जो लिमिटेड इगो आहे, सेपरेटिव्ह इगो आहे, तो मूळ मीच तो म्हणजे मूलभूत स्वयं मध्ये त्या अहमला तब्दील करणं, ज्याला मूलोच्छेद शब्द सुंदर वापरलेला आहे, ते अहंकाराचा मूलोच्छेद करायला तो मदत करतो. आणि सगळ्यात ते शेवटी म्हणजे ईश्वर साक्षात्कारासाठी सद्गुरू मदत करतो. मग हे कसं होतं? सद्गुरूवर अढळ निष्ठा पाहिजे, सद्गुरूवर प्रेम पाहिजे, त्याचं आज्ञापालन करायला पाहिजे, त्याला समर्पण करायला पाहिजे, तेव्हा ह्या गोष्टी होतात. हे सगळं आपण आधीच्या प्रकरणात बघितलं. ते अगदी सारांशाने इथे संस्कार चक्राचा विषय आला म्हणून सांगितलं. मायेतून सुटका. माणसाचे मन जगातील आकर्षक गोष्टीपासून परावृत्त होणे फारच कठीण आहे. सुखदायक स्वप्नातून जागे होण्याकरता वाघ इत्यादी सारख्या भयानक गोष्टीचा स्वप्नात देखावा दिसावयास पाहिजे. त्याचप्रमाणे जगाच्या मायेत मग्न झालेल्यांना जर त्यापासून परावृत्त व्हावयाचे असेल तर जीवनात भयंकर असे काही घडावयास पाहिजे. आता किती जण आपण बाबांकडे बघतो आलेले, की अमुक झालं म्हणून बाबाकडे आलो, कुणाचं मूल गेलं, कुणाचं काय झालं, काहीतरी वाईट घटनांमुळे मग लोक बाबांकडे येतात. आलेले आपण ऐकतो गोष्टी. जीवनातून परावृत्त होण्याच्या अवस्थेत सुरुवातीस देहाबद्दलची आसक्ती वाटेनाशी होऊ लागते. तो बेपर्वा असतो देहाबद्दल. शरीर म्हणजे अन्नमय कोश, ज्याला अन्न भुवन म्हणजे स्थूल भुवन, अन्नमय देह किंवा स्थूल देह म्हटलेला आहे. अन्नातील जो अंश शरीर धारणे करता आवश्यक असतो तेवढाच अन्नाचा अंश शरीर ग्रहण करते आणि अनावश्यक भाग शरीर बाहेर टाकते मलाच्या रूपाने. शरीराबाहेर टाकलेला अन्नाचा भाग ही शरीरात ग्रहण केलेल्या अन्नाच्या भागा इतकेच अन्न आहे. मनुष्य शरीराबाहेर फेकलेल्या अन्नाबद्दल जर बेफिकीर असतो, किती आय ओपनिंग उदाहरण इथे दिलंय बाबांनी, जबरदस्त जहाल म्हणू शकता. शरीराबाहेर फेकलेल्या अन्नाबद्दल जर मनुष्य बेफिकीर असतो तर त्याने शरीरात ग्रहण केलेल्या अन्नाच्या भागाबद्दलही बेफिकीर का असू नये? जो मला रूपात टाकून देतो त्याच्याबद्दल कोणी पर्वा करतं का? नाही. म्हणजे आपण ग्रहण करतो त्या अन्नाबद्दलही जिभेचे चोचले कशाला असावे? जरुरी आहे, भूक लागली आहे, शरीराचं पोषण करायचंय, शरीर ठेवायचं म्हणून खायचं. मृत्यूनंतर जेव्हा शरीर नाहीसे होत असते किंवा केले जाते तेव्हा माणसाला त्याबद्दल दुःख होऊन त्याने अश्रू का ढाळावेत? जसं विष्ठा आहे तसं मरण आहे असं बाबा दुसऱ्या भाषेत स्पष्ट शब्दात सांगायचं तर इथे सांगतात की मृत्यूबद्दल हळहळ किंवा दुःख बाळगू नये. शरीर आणि आत्मा. शरीर हे आत्म्याकरता असल्यामुळे त्या आत्म्याचे अन्नच होय. जेव्हा ते निरुपयोगी होते तेव्हा आत्मा ते सोडून जाते. जेव्हा हे शरीर आत्म्यासाठी निरुपयोगी असतं तेव्हा ते टाकलं जातं, म्हणजे मृत्यू होतो. त्याच्यासाठी कशाला दुःख करायचं, रडत बसायचं? म्हणून आपले शरीर असो वा दुसऱ्याचे असो, आत्मा ते जेव्हा सोडून जातो तेव्हा त्याबद्दल दुःख करण्यात काहीही अर्थ नाही. आणि सगळ्यात मस्त उदाहरण म्हणजे विष्ठेचं, मलाचं, की त्याच्याबद्दल दुःख करत नाही. ते निरुपयोगी झालेलं असतं शरीरासाठी, ते अन्न म्हणून शरीर टाकतं. तसं आत्म्यासाठी हे शरीर निरुपयोगी झाल्यावर तो टाकतो, मग त्याला आपण मृत्यू म्हणतो. त्याच्याबद्दल दुःख का बाळगायचं? जेव्हा एक शरीर जाते तेव्हा गरज पडताच आत्मा दुसरे धारण करतो. आता ही गरज कुठे होते निर्माण, कशी होते, दुसरा जन्म कधी मिळतो हे आपण क्रिएशन अँड कॉजेस मध्ये बघितलेलं आहे. आठवत असेल तर कुणीतरी हे करा, म्हणजे मग मला आनंद होईल की चला काहीतरी लक्षात आहे. जोपर्यंत अन्नाने परत जन्म केव्हा होतो असा आजचा प्रश्न आहे. थँक्यू मेहर प्रसाद, आय एम सो हॅपी.
जोपर्यंत अन्नाने शरीराचे पोषण होते तोपर्यंत ते चांगले समजले जाते, परंतु जेव्हा अन्नाने पोषण होत नसते तेव्हा ते अन्न शरीरास विघातक ठरते. त्यावेळी त्याचा त्याग करणे योग्यच असते. उलट ते मला जर नाही झालं 2 दिवस तर मग इट इज ए कॉज ऑफ ए कन्सर्न, कारण ते निरुपयोगी होतं, त्याचं विष होतं, ते वेळेवर टाकलंच पाहिजे. तसंच आहे शरीराचं, जेथपर्यंत शरीर आत्म्याकरता उपयुक्त आहे तेथपर्यंतच त्याला महत्व देण्यात अर्थ आहे. एकट्या मेहर प्रसादने हे दाखवलं की त्याला आठवतंय क्रिएशन अँड कॉजेस मध्ये आपण सांगितलं की मृत्यूनंतर जन्म परत केव्हा होतो हा प्रश्न आहे. मला वाटतं हे असे हा प्रश्न मध्ये मध्ये विचारायला पाहिजे. ऍटलिस्ट 10 जरी असे असते तर मला बरं वाटलं असतं. अजूनही मी आणखीन एक त्या टॉपिक पर्यंत वेळ देते, आठवून बघा. तोपर्यंत मी पुढचा टॉपिक वाचते. नाही आठवलं तर आपण आरती नंतर हा विषय घेऊ. की खरं तर मी आज ठरवलं होतं आरती नंतर हे करायचं, पण हरकत नाही की परत पुनर्जन्म कोणत्या वेळेला होतो हा आजचा प्रश्न आहे. देहाची चिंता. निसर्ग नियमानुसार शरीर नाशवंत आहे, त्याचा नाश झाला असता का रडावे? आज नाही तर ते उद्या पडणारच आहे. मृत्यूचा आत्म्यावर परिणाम होत नाही आणि मृत्यूच्या वेळी बाबांचं नाव घेणं महत्वाचं. तुम्ही म्हणजे आत्मा, तुम्ही म्हणजे आत्मा, तुमचा देह म्हणजे तुम्ही नाही. पण अनफॉर्च्युनेटली आपण म्हणजे स्वतःचा हा देह म्हणजे स्वतः समजतो आणि तेच अज्ञान आहे. आणि तेच अज्ञान दूर होईल तेव्हा ईश्वर साक्षात्कार होईल. आणि ते का नाही होत तर संस्कारांमुळे, म्हणजे संस्कार दूर व्हायला पाहिजे, मनाचा नाश व्हायला पाहिजे, अशी सगळी ही कडी आहे. असे असले तरी शरीराकडे दुर्लक्ष करणे चूक आहे. बाबा सांगतात डोंट बी स्लेव्ह ऑफ युअर बॉडी बट टेक व्हेरी गुड केअर ऑफ इट. तुम्ही तुमच्या शरीराचे दास बनू नका, पण त्याची उत्तम काळजी घ्या. का? कारण ह्या शरीरात राहूनच आपल्या आत्म्याला स्वतःचा पुढचा प्रवास ईश्वर साक्षात्कार मिळणार आहे. शरीराबाहेर तो मिळणार नाही. म्हणून आणि केवढा हा मनुष्य देहात येण्यासाठी किती युगांचा लांबचा प्रवास करून आपण आलोय. म्हणून मनुष्य देह अत्यंत महत्वाचा, महान समजला जातो. त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे शरीराचा नाश करण्याचा प्रयत्न करणे ही आध्यात्मिक दृष्ट्या घोडचूक आहे. आत्महत्या कधीही करायची नाही. एक वेळ खून माफ होईल पण आत्महत्या नाही. कारण त्याला इथे जेवढं हे आता आपण गुरुवारच्या पुस्तकात हे येणार आहे लिसन ह्युमॅनिटी मध्ये. देहात जोवर आत्मा आहे, नंतर आपण याची पण चर्चा करू शकतो, देहात जोवर आत्मा आहे तोवरच ईश्वर प्राप्तीचा प्रयत्न करणे शक्य असते. देव देखील देह प्राप्तीची इच्छा करतात. देव कोण आहे की त्यांचा उत्क्रांतीचा प्रवास सुरू होण्याआधीच त्यांना सत्य कळले. मग त्यांना बुडबुडा नाहीये पण अलग अस्तित्व आहे. मग त्यांची परिस्थिती ना इकडचा ना तिकडचा असं म्हणजे देव आहेत आणि त्यांना लोक पुजतात. का? कारण ते सूक्ष्म जगतात असतात आणि त्यांच्याकडे ऊर्जा शक्ती जास्त असते. ते देवाच्या जवळ असतात. पण ते देव सुद्धा मनुष्य देहाची इच्छा बाळगतात. देहाची चिंता न करणे, काळजी न घेणे अथवा थोड्या दुःखाकरता किंवा त्रासाकरता त्या देहाचा नाश करणे, आत्महत्या करणे हे अत्यंत अत्यंत मूर्खपणाचे आहे. परंतु देहाची चिंता वाहणे हे जितके बरोबर तितकेच त्याची आसक्ती बाळगणे, त्याचे दास होणे, त्याचे लाड पुरवणे अथवा त्याच्या अधीन होणे चूक आहे. ही तारेवरची कसरत आहे. त्या देहाचा अति लाड पण नाही करायचं, त्याचं दास पण नाही व्हायचं, त्याचा त्याग पण नाही करायचा, पण त्याची अत्यंत व्यवस्थित काळजी जशी घ्यायला पाहिजे तशी घेतली जाणं हे महत्वाचं आहे. हा बॅलन्स आहे, हा समतोल आहे. आता 2 मिनिटं राहिले. जर आत्महत्या केली इथे मी थांबते आणि एक विषय मगाशी बोललेला संपवते. तो म्हणजे आज 22 तारीख आहे, आपण पान नंबर 50 वर आहोत.
आता इथून पुढे मी विचारत जाईल की आपण मागच्या वेळी किती पानावर होतो, आपण मागच्या वेळी काय सांगितलं. खरं तर हे प्रत्येक लेक्चरच्या शेवटी करायचं असं आपलं ठरलं होतं, पण तो 2-1.5 तासाचा वेळ 1 तासावर आल्यामुळे आपल्याकडे वेळ नसतो. आत्महत्या जर केली तर त्याचं राहिलेलं जे आयुष्य असतं ते पूर्ण वर्ष तो आत्मा भटकत राहतो आणि ते त्याचे संस्कार तेवढे संपल्याशिवाय त्याला पुढे सद्गती मिळत नाही, म्हणजे स्वर्ग किंवा नरकात प्रवेश मिळत नाही. म्हणजे पुन्हा त्याचा उलट आणि जास्त त्रास त्याला होतो आणि मग त्यावेळेस त्याला कळतं की अरे ही चूक केली मी तेव्हा करायला नको होती. तेव्हा आज थँक्यू बाबा आणि थँक्यू ऑल ऑफ यू. तुमचे सगळ्यांचे आभार. असेच राहत जा, हजर पूर्ण वेळ हजर राहत जा, कुठलं सेशन चुकवू नका. आणि जे बी विथ बाबा हे जे ग्रुप आहे तो बाबांच्या फिल्म्स आणि इंटरव्ह्यू वगैरेचा आहे, त्याला जॉईन करा. जय बाबा. आज प्रार्थना मोहन पद्मावर भाऊ लगेच सुरू करा प्रार्थना. जय बाबा. शक्य असेल तर व्हिडिओ पण चालू करा. पद्मावर भाऊला प्रार्थना दिलेली आहे आणि कठाळे काकांना आरती दिलेली आहे. जय बाबा. मी अनम्यूट करते. जय बाबा. पद्मावर भाऊ सुरू करा प्रार्थना. जय बाबा की जय. जय बाबा. जय बाबा. कठाळे काका तुम्हाला आरती दिली आहे. आरती दिली आहे. हे देवादी देवा, सर्वांचे पालन करणारा वरण करणारा, तू आनंदी वाला, तू अद्वितीय, तुझा तुझ्या काही नाही, रूप नाही, तसेच तू तू सनातन तू अविभाज्य दिव्य तुम्ही पाहू शकता. तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्वात आणि जीवांमध्ये आहे. तू आकाश मंडळात पाताळात आहेस. तू व्यक्त आहे व सर्व ब्रह्मांडात आहे. तू तिन्ही रंगात आहेस व तिन्ही रंगात आहेस. तू अवचरांना स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवेश्वर आहेस. तू मनाला व हृदयाचा आहेस. तू सर्वशक्तिमान व सर्वव्यापी आहेस. तू आनंद ज्ञान अपरिशक्ती व असीम आनंद आहेस. तू ज्ञानाचा सर्वत्र आनंद ज्ञानी. तू वर्तमान व भविष्य याचा साकार तू अल्लाह इलाही यजदा अहुल्ला व परमेश्वर तुला किंवा
एक शब्दाबद्दल वरती आणि दुसऱ्यांना तो हवे अशा प्रत्येकाचे बद्दल आम्हाला लक्षात येतात. एक आमच्यावर फार आम्ही केलेल्या पापांबद्दल मला क्षमा करतो. तसेच प्रमाणे विचार करण्याच्या बोलण्याच्या व वागण्याच्या बाबतीत आमच्या सतत झाल्या त्यांच्याबद्दल मला परमेश्वरा तुझ्यावर अधिक प्रेम करण्यासाठी सर्वांना अधिक आणखी प्रेम करतात. एक तुझ्या सन्निधानात व तुझ्यावर प्रेम यासाठी आम्हाला मदत आणि अगदी यासाठी आम्हाला थँक्यू मिस्टर अँड मिसेस पद्मावर भाऊ. छान केलं तुम्ही, त्यांना पण दिलं हे करायला. थँक्यू, छान झाले. कठाळे काका जय बाबा. जय बाबा. तुमचा माईक अनम्यूट करा काका. तुमचा माईक अनम्यूट करा ना, माईक अनम्यूट करा. जय बाबा. कठाळे काका माईक अनम्यूट करा. हो आता आवाज येतो. सुरू करा, आरती सुरू करा. जय बाबा.
मेहेर बाबा की जय. थँक्यू काका. जय बाबा. दिलीप पठाडे जय बाबा. जय बाबा. हा दिलीप पठाडे म्हणा, आरती म्हणा. जय बाबा. बर बर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बाबांचा जयकार करूया सगळे मिळून तीनदा. अवतार मेहेर बाबा जय. जय बाबा. आता मागाशी एक प्रश्न आपला राहिला होता की पुनर्जन्म कधी होतो. आपले बारीक म्यूट करा. त्याचं उत्तर ऐकायचं असेल तर 2 मिनिटात सांगते. बाबांनी हे सांगितलेलं आहे क्रिएशन अँड कॉजेस मध्ये की जेव्हा एक त्याने संस्कारांचा एक प्रपोर्शन फिक्स केलेला आहे दैवी योजनेमध्ये, आणि तेवढे म्हणजे मृत्यूनंतर मृत्यूनंतर आत्मा ॲस्ट्रल वर्ल्ड मध्ये स्वर्ग किंवा नरकात जातो. तिथे त्याचे जे काही संस्कार असतात ते तो सगळे परत त्याला तो आनंद दुःख इथे जे त्याने पृथ्वीवर अनुभवलं ते सगळं त्याला अनुभवायला मिळतं. फक्त इथे दुःख असेल एवढं तर तिथे ते 10 पट 20 पट जास्त असतं. दुःखही जास्त असतं ना, आनंदही जास्त असतो. तर त्याचं कारण तिथे मर्यादा नसते स्थूल देहाची. पण एकदा तिथे त्याचे संस्कार चांगले वाईट अनुभवून खर्चून झाल्यानंतर मग तो कधी येतो तर त्याचं चांगल्या वाईटाचं एक निश्चित प्रपोर्शन आहे. तेवढा प्रपोर्शन त्या आत्म्याचा अचीव झाल्याबरोबर त्याला पुनर्जन्म मिळतो. ते प्रपोर्शन काय आहे हे बाबांनी पुस्तकात सांगितलेलं नाही आणि सांगूनही आपल्याला उपयोग नाही. आपण काय आपले चांगले वाईट किंवा कुठले संस्कार मोजू शकत नाही, आपल्याला ते कळू शकत नाही. तर पुनर्जन्म नक्की कधी होतो. एकदा मृत्यू झाल्यानंतर त्या आत्म्याचा पुन्हा जन्म केव्हा होतो तर त्या संस्कारांचा एक निश्चित रेशो अचीव झाल्यानंतर त्याला पुनर्जन्म मिळतो असं बाबांनी क्रिएशन अँड कॉजेस मध्ये स्पष्ट केलेलं आहे. आणि हे आपण बघितलेलं आहे. क्रिएशन अँड कॉजेस गुरुवारला वाचतो त्यात. आणि आता गुरुवारी जे लिसन ह्युमॅनिटी आहे त्याच्यात पण असे की मृत्यूनंतर काय होतं, आत्महत्येनंतर काय होतं, असे बरेच विषय जे आहेत ज्याच्याबद्दल लोकांना उत्कंठा असते ते त्यात स्पष्ट केलेले आहेत. आपण नुकतंच ते पुस्तक वाचायला सुरुवात केलेले 2-4च त्याचे एपिसोड झालेले आहेत. ठीक आहे. आता मी ओपन करते सगळ्यांसाठी. अच्छा, पद्मावर भाऊंचा आणि काठाळे काकांचा हँड रेज आहे. ते त्यांना चुकून हँड रेज झालाय की त्यांना काही विचारायचंय म्हणून हँड रेज आहे. जय बाबा. काय
40 ते 72 तास तो आत्मा तिथेच असतो. म्हणजे तिथे होते ते झालं आता हा हा त्याच्यानंतर मग असं जातं त्याच्याप्रमाणे ते हिशोब झाल्यानंतर त्याचा ते बॅलन्सिंग प्रमाणे पुनर्जन्म. ठीक आहे. थँक्यू. मेहर प्रसाद बोला. हा इसका कारण है संस्कार, क्योंकि अभी जो बचे आपके संस्कार है वो आपको पुश करते हैं, खर्च करो, हमें खर्च करो. सही है ना? ठीक है. अभी बाबा की जयगान करते हैं और कंक्लूड करते हैं. आज का सेशन चलेगा. कुछ चर्चा बाकी होगी तो अगले सेशन में करेंगे. जय बाबा. जय बाबा. सबको जय बाबा. सबको जय बाबा. 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 सगळ्यांना जय बाबा. हाँ, आप आपस में भी अपने अपने ऑडियो वीडियो करके जय बाबा कर सकते हैं. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. बहुत दिनों बाद मिले मनोज धुरे जी. जय बाबा. हाँ हाँ बोला ना. हाँ बोला माता. जय बाबा. नाही काय काय नाही काही नाही चालतं काही चिंता नाही. जय बाबा.